महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। ही माझ्या मालकीचं दुकान आहे। माझी 7 फूट जागा इथं पीआर कार्डाला शिल्लक असताना नगरपालिकेने कुठलीही पूर्वकल्पना न देता नोटीस खाली नोटीस दिल्या का नोटीस दाखवली आमच्या शिंदेने। आता नगरपालिकेने आम्हाला काही नोटीस दिला। आमचा पुतण्या होता इथं, पुतण्याने सांगितले बाबा पाडू नका, आमची 7 फूट जागा सोडून तुम्ही पाडा। तर गुणवंत कदम, दत्ता साळुंके आणि नगरवाले शिवो ती चव्हाण साहेब यांनी न ऐकता डायरेक्ट असं जीसीबीने ओढून आलाय। आम्ही म्हणजे अल्पसंख्याक आहोत, आमचं ह्याच्यावर पोट चालतंय। आणि हा काही तर देवीचा फोटो कसा पडला बघा, त्यांनी फोटो सुद्धा काढू दिला नाही आम्हाला। डायरेक्ट देवीचं सुद्धा म्हणजे त्याच्यावर दाखतात, त्याचा सुद्धा अपमान केलाय। आणि खालीपर्यंत बघा तुम्ही, एकाचं ठोलं एकाचं भलं, म्हणजे आमच्यासारख्या अल्पभूधारकांना किंवा अल्पसंख्यवाल्यांना ही नगरपालिकेचा आणि खास करून गुणवंत कदमाचा हे अन्याय आमच्यावर कंटिन्यू आमच्या समाजावर गुणवंत कदमाचं खास करून लक्ष असतंय। त्याला कुठून त्रास देता येईल, कसा लोकांकडून पैसे खाऊन आमच्या समाजाच्या जागेत जागा, इथून समाजाची जागा आहे, तिथं समाजाच्या जागेचंही आहे। आमचं 8 फूट पुढे सोडलं आम्ही, ती समाजाच्या जागेत असताना सुद्धा त्यांना आमच्या जागेचं पीआर कार्ड आहे आमच्याकडं, तरी सुद्धा त्यांना ऐकून घेतलं नाही, डायरेक्ट जीसीबीनं पाडायला लावले। आम्ही अल्पसंख्येमध्ये मोडतो, हे अल्पसंख्येवर नगरपालिकेचा आणि शिवाचा अन्याय आहे। खास करून 2 माणसं, गुणवंत कदम, दत्ता साळुंके। गुणवंत कदम समजत पहिल्यांदा आहे, पहिल्यापासून त्यांना मागे बी ह्याच्या अगोदर 2दा केलेल्या नोटिसा काढल्यात। आमच्या समाजात कुठेही बिथाड दिलेला नाही, मागं 2दा त्यांना नोटीस काढल्यात पावसाळ्यामध्ये की धोकादायक बिथाड आहेत। सुभाष यशवंत कांबळेच्या नावाने नोटिसा काढल्यात। कुठे बिथाड आहे मला दाखवा माझ्या जागेत, तिथं ती नोटीस नसताना सुद्धा काही सुद्धा दिलं नाही आम्हाला। डायरेक्ट खाली काही शिंदे आहे त्यांना नोटीस दिली आणि आम्हाला नोटीस नाही दिली, म्हणजे तुमचं मोगलाई कायदा झाल्यानं झालं, म्हणजे गोरगरिबांना जागाच नाही। आता हे आमचं पोट कशावर करायचं, आम्ही दुकान धंदा कशावर करायचं सांगा तुम्ही आम्हाला। आता ही नुकसान आमची कोण भरून देणार? ही पूर्ण काय आमच्या समाजाच्या अल्पभूधारक मध्ये होता आम्ही, की गुणवंत कदम दुसऱ्याकडून पैसे घेतो आमच्या विरोध पार्टीवाल्याकडून, आणि इथं येऊन जर वेळेस येतात आता राड आहे। एक वेळेचं नाही, ह्याच्या अगोदर बी 2दा त्यांना केलेला आहे। मागं मी होतो त्यावेळेस सांगितल्यानंतर ऐकले, काही जण गेले, मी पीआर कार्ड दाखवून, आता सुद्धा माझ्याशी पीआर कार्ड आहे, तुम्हाला दाखवत असलं तर। त्यानं पीआर कार्ड मी त्याला म्हणतोय आमचा पुतण्या की आमची 7 फूट जागा आहे, तुम्ही 7 फूट सोडून पाडा। तर त्यांनी काय केलं माहिती आहे बघा, ह्या शूटरला लावलंय माप, पलीकडे शूटर आहे तिथून मापले, आणि तुमची 7 फूट 3 फूट, म्हणजे पलीकडे अतिक्रमण नाही बघा। हे आमचं पीआर कार्ड आहे, तिथं माझी राहिलेली जागा आहे। हे आमच्या चुलत्यांचे 15-15 फूट आले, मला 15 फूट आली, माझ्यामधली 8 फूट जागा मास्टर प्लॅनमध्ये गेलेली आहे। राहिलेली 7 फूट जर जागा माझी नाही, तर मग माझी जागा चोरीला गेली का काय झालं? आता ही नगरपालिकेने जागा लागून किंवा प्रशासनाने जागा लागून मला। तुम्हाला नोटीस दिली का नगरपालिकेने? नोटीस नाही, काय नाही, काही नोटीस दाखवू ह्यांना नोटीस दिले आणि तोंड बघून केलंय, समजा काही चुकून नाही, काही नोटीस आहे खाली दिलेली। आम्हाला नोटीस नाही, काय नाही, आमच्या समाजाला नोटीस नाही, समाजाची जागा आहे आमची, समाजाच्या जागेला सुद्धा नोटीस नाही। गुणवंत कदम पैसे खाऊन ही समजात पुढे पहिल्यांदा येतो, खास करून आमच्या जागेसाठी, दुसरं काही सुद्धा नाही। आणि ह्याच्या समजात पुढे गुणवंत कदमच असतो। नगरपालिका सीओ किंवा त्यांना तिथं बसायची, त्यांना काय माहिती कुठं कुणाची जागा आहे, कोण अतिक्रमण करतंय, काय करतंय। मी सुद्धा म्हणलं की बाबा माझी जागा तुम्ही 7 फूट दाखवा, माझी जागा कुठं आहे मला दाखवा, माझी पीआर कार्डाची। माझ्या चुलत्यांनी 15-15 फूट बांधलेले आहे, राहिलेली 7 फूट माझी कुठं गेली का? चोरीला गेली, चोरीला तर गेली नाही ना जागा, मग माझ्या जागेतला का पाडलं तुम्ही? आता ह्याची नुकसान भरपाई आता माझ्या आता पोलीस स्टेशन मी केस करायला गेलो होतो, तर तिथे कोण बेटा शेटे साहेब म्हणून होते, त्यांनी म्हणजे नाही साहेबाला बोला, साहेबाला बोलून आम्ही केस घेणार, तर आम्ही केस घेणार नाही साहेब येते। आम्ही 2 तास तिथं बसून आलो समजे समाजाचे पोरं, तर त्यांनी आमची केस घेतली ना, दखल घेतली ना, काय केलं नाही। लास्टला आम्ही उठून निघून आलो, म्हणलं आता कुठल्या साहेब ती DOSP साहेबाला अर्ज देऊ म्हणलं, म्हणून आम्ही निघून आलो। परत तुम्ही मीडियावाल्यांना फोन केला की या, कारण का अल्पसंख्यांची दखल कुणीही घेत नाही। इथं फक्त इलेक्शन आलं की माझा आहे म्हणणारे आहेत, पुन्हा कुणाला समजायला फोन। तुमची भूमिका काय? माझी भूमिका काय, माझं नुकसान भरपाई आमच्या समाजाची आणि माझी नुकसान भरपाई नगरपालिकेनं शिवसाहेबांनी करून द्यावी, बस। मला बाकीचं काय म्हणायचं नाही। आमच्या जागेचं तुम्ही एकदा सर्वे करा की बाबा कोणाची जागा किती राहिले, त्यात आमच्या पीआर कार्डाचं जागा आम्हाला तुम्ही 74,000 रुपये दिल्यात फक्त। या जागेची माझ्या 8 बाय 16 जागा गेलेली, बरं ती मनात आम्हाला गेलेली गेली, पण राहिलेल्या जागेत तर आमच्या ह्या हक्काची आम्हाला माहिती पाहिजे ना, का ती चोरीला गेली कुठं, नगरपालिकेने नेली चोरून, ती तर कळायला पाहिजे ना आम्हाला। माझं ही पाठीमागं दुकान आहे आणि दुकानाच्या साईडला आमच्या समाजाची हिंदू खाटीक समाज सेवा ट्रस्टची जागा आहे। तिथं कसलीही पूर्वकल्पना न देता, कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट त्यांनी अतिक्रमण म्हणून काढलं। आमचं पीआर कार्ड स्वतःचं असताना आम्ही त्याला सांगितलं तरी नाही, आणि खाली जे अतिक्रमण काढणार होते त्यांच्या भाऊकीतलं घरातलं पाहुण्यारावळ्याचं जे काय शिल्लक आहे ती कुणाचंच काढलं नाही, आणि तोंड बघून केलेलं आहे। आमच्यासारखं गोरगरिबाचं इथं काढलंय, आणि ही आमच्या समाजाची जागा आणि ही माझी आहे। आम्हाला मधनं देवीचा फोटो सुद्धा काढू दिला, अक्षरशः देवीचा फोटो का फुटला तिथं तुम्ही बघू शकता। ह्याच्यामध्ये समजा म्हणजे आमच्या गोरगरिबाचं नुकसान झालं, आणि ह्याची माझी एकच समजाकडे विनंती आहे की आमच्या गोरगरिबाला ही जी नुकसान झालेलं आहे आमचं भरून द्यावं, आमचं पोट आहे इथं या धंद्यावर,
नाहीतर आम्हाला उपोषणाला बसायची वेळ येईल, नाहीतर ह्याच्या पुढील कारवाई मी काय करायची ती नगरपालिकेत किंवा पोलीस प्रशासनावर करणार आहे. बस मला एवढंच आत्मदहन सुरू करण्याचा मी इशारा देतो इथून पुढे. तर असाच आम्हाला त्रास नगरपालिकेवाल्यांनी दिला आणि ह्याच्यामध्ये समजात पुढे असला गुणवंत कदम हे आमच्या समाजाला, हिंदू खाडीक समाजाला खास करून दादाखाली धरतो. ह्या माणसावर माझं समजात पहिल्यांदा ह्या माणसाला आक्षेप राहीन ही माणूस समजात पुढे असतं आमच्या समाजाच्या विरोधात. बस मला एवढंच सांगायचं आणि ह्याचं काय ते आमची नुकसान भरपाई करण्यात यावी नीट मोजून. आणि आमच्या पीआर कार्डाची जागा जर इथं शिल्लक नसेल तर कुठं चोरीला गेली ही मला उडकून दाखवावी नगरपालिकेनं, पोलीस प्रशासनानं. मला हीच एवढं सांगायचं, बाकी काय नाही. बस महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.